इस्रायल विरोधातील युद्धात रशियाचा इराणला पाठिंबा असल्याचं समोर येत आहे। आम्ही इराण सोबत आहोत, पुतीन यांनी हे स्पष्ट केलेलं आहे। पुतीन यांची इराणच्या राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। मध्य पूर्व आशियातील तणावपूर्ण परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येते। आपण पाहतोय पुतीन यांनी इराणच्या राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा केलेली आहे आणि इराणला पाठिंबा दर्शवलाय। आपण पाहू शकतो आताची सर्वात मोठी अपडेट या युद्धासंदर्भातली ती म्हणजे रशियाने इराणला पाठिंबा दिलेला आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश सर, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। इस्रायल विरोधात आता या युद्धामध्ये रशियाचा पाठिंबा इराणला मिळतोय, काय अधिक माहिती समोर येते? मुख्यतः चीन आणि रशिया हे अत्यंत महत्त्वाचे सहकारी म्हणून इराणचे बघितले जात आहे। मधल्या काळामध्ये चीनने खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक इराणमध्ये केलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये चीनचं नुकसान करण्यासाठी म्हणून अमेरिका अनेक भागामध्ये चीनच्या गोदामांवरही बॉम्ब वर्षाव करत असल्याचं चित्र पाहायला मिळालंय। यामध्ये सर्वत्र ही चर्चा होती की चीन आणि रशिया हे इराणच्या मदतीला अद्याप का येत नाही। आज रशियानं इराणचे राष्ट्राध्यक्ष यांच्याशी चर्चा करून आपण इराणच्या बरोबर आहोत आणि बरोबर राहू अशा स्वरूपाचं आश्वासन हे दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेमध्ये दिल्याची माहिती ही आपल्याला रशियातल्या विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे। यातून एक स्पष्ट आहे की पुढच्या काळात जर युद्धावर नियंत्रण मिळवता आलं नाही, युरोप या युद्धात उतरलं तर निश्चितपणे पूर्वेकडचे देश आणि पश्चिमेकडचे देश हे तिसऱ्या महायुद्धामध्ये झोकले जातील आणि भारतही खूप दूर काळ याच्यापासून अलिप्त राहू शकणार नाही। आणि त्यामुळे अत्यंत बिकट अशी परिस्थिती आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या युद्धाच्या निमित्तानं तयार होते अशी परिस्थिती पाहायला मिळते। नक्कीच निलेश सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, इस्रायल विरोधातील युद्धात रशियाने इराणला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि परिणामी आता इराणचं बळ अधिकच वाढलेलं आहे। त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल आता पुढची काय भूमिका घेतं याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे।